मॉर्निंग मित्रमैत्रिणींनो, राधानगरीमधली ही सकाळ निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला कशी वाटते? पक्ष्यांचा आवाज, किलकिलाट पक्ष्यांचा, आणि ही छान छोटीशी गार्डन. आपण आज गार्डन पाहूया. सगळे गार्डनमध्ये काय काय ते दाखवते. संध्याकाळी आपल्याला राधानगरी डॅमवर जायचंय. घरचे लिंबू, ताजे लिंब, पेरू पण किती लागलेत. वरती सगळे पेरू आहे. पूर्ण पेरू भरलाय. अजून छोटे छोटे लिंबू आहेत. छोटे छोटे आहेत. छोटे ते पाल्यांमुळे कळत नाहीये. आणि हे ताजे. इकडे जांभूळ पण खूप लावली त्यावेळी. सगळे खाली जांभळेच पडलेत. खूप वरती शेंड्याला आता थोडे थोडे. इथे बघा किती मोठं फणस आहे. इथे बघा किती लागलेत फणस. खूप छान फणस आलेत. खूप आहेत. आणि फणसाची भाजी कोणाकोणाला आवडते कमेंट करून सांगा नक्की. आज पाऊस झाल्यामुळे झाडे हिरवळले. किती छान. गुलाब, सगळ्या झाडांना पाणी मिळालं. मोगऱ्याला पण कळ्या किती आले. पुदिना, कढीपत्ता, खूप छान वास आहे याचा. लागेल असा ताजा तोडून घ्यायचा. आळू, गुलाब. राधानगरी तालुका, कोल्हापूरपासून 55 किलोमीटर अंतरावरती असलेलं हे राधानगरी तालुका निसर्गाच्या कुशीत आहे. चारही बाजूंनी डोंगर आणि पूर्ण निसर्गाने व्यापलेला हा सुंदर तालुका आहे. इथे आहे राजश्री शाहू महाराजांनी ऐतिहासिक धरण राधानगरीत बांधलेलं आहे. ते पाहण्यासाठी आता आपण जाऊया. गव्हा पाण्यासाठी इथलं अभयारण्य प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या कुशीत हे वसलेलं राधानगरी धरण राधानगरी तालुका आहे. ते पाऊस खूप प्रमाणात असतो. थंड वातावरण नेहमी असतं. स्वच्छ हवा, खूप छान वातावरणात. खूप सुंदर आहे हा तालुका. तर आपण इथे काय काय आहे थोडक्यात आपण पाहूया. आता आपण जाऊया महाराजांनी उभारलेले धरण पाहण्यासाठी. आज आपण आलो आहोत कोल्हापूरच्या इतिहासाचा साक्षीदार राधानगरी धरण पाहायला. निसर्ग, इतिहास आणि पाण्याचा अद्भुत संगम अनुभवायला. येथे निसर्ग, पाऊस आणि हिरवाईमुळे पर्यटनासाठी उत्तम ठिकाण मानले जाते. हे धरण प्रामुख्याने शेतीसाठी, पाणी पुरवठा आणि सिंचनासाठी उपयोगी आहे. राधानगरी धरणामुळे कोल्हापूर परिसरातील अनेक गावांना शेतीसाठी मोठा फायदा झाला आहे. पावसाळ्यात हे धरण ओव्हरफ्लो झाले की त्याचे दृश्य खूप सुंदर दिसते.
या धरणाचे बांधकाम 1907च्या सुमारात चालू केले होते. ते 1935 मध्ये पूर्ण झाले असे म्हणतात. पावसाळ्यामध्ये हे धरण पूर्ण भरले जातं, त्यामुळे आजूबाजूचा परिसर खूप सुंदर दिसतो. हे पूर्ण भरल्यानंतर धरण पाण्याचा दाब वाढला की दरवाजे आपोआप उघडले जातात. पाण्याचा दाब कमी झाला की दरवाजे आपोआप बंद होतात. त्यामुळे आजूबाजूच्या गावांना पुराचा धोका नसतो. गावे हे पूर्ण सुरक्षित राहतात. स्वयंचलित दरवाज्यांचे हा फायदा आहे. पाणी वाढलं की हे पूर्ण पाण्याखाली जातो किल्ला. हे पूर्ण पाण्याखाली किल्ला जातो. हा पूर्ण बेंजीर किल्ला. आताही तसं भरपूर पाणी, आजच पाऊस सुरू झालाय, पुरेसं पाणी आहे. तर अशा आपण महाराजांनी उभारलेल्या धरणावरती उभा आहोत. सुंदर पाऊस छोटा छोटा चालू आहे, गार हवा आहे. हे धरण, हे 7 दरवाजे आहे ना, तिकडे आपण जाऊया. दरवाजांकडे पण जाऊ. आणि हा मागे आपल्या दिसतोय तो किल्ला, बेंजीर किल्ला म्हणतात त्याला. छान ना. अजून तुम्हाला माहिती हवी असल्यास जिंदगी विथ स्नेहलला कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. खरंच निसर्ग, तंत्रज्ञान आणि ऐतिहासिक यांचा सुंदर संगम म्हणजे राधानगरी धरण. बघा ना, सुंदर एकदम फ्रेश मनवतं. Say that they won't when they will. I could use some motivation. हवा खूप सुटली आहे, छत्री उठली आहे. झूम करायला
राजश्री शाहू महाराजांचं स्मृती केंद्र जिथे आहे ते पाहूया आपण. पाहण्यासारखं अगदी. सुंदर गेट बनवलंय. हे सुंदर स्मृती केंद्र महाराजांचं. शाहू महाराज जयंतीला इथे खूप सजावट छान करतात. बसायला जागा. चला मैत्रिणींनो, आता आपण इथेच थांबूया. तुम्हाला कसे वाटले राधानगरी धरण ते नक्की कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि आवडले असल्यास लाईक करा. चलो बाय.